दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दिनांक 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकला येणार आहे। यामुळे नाशिकात जोरदार तयारी सुरू असून सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये किंवा कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे। कार्यकर्त्यांकडून दौऱ्यादरम्यान विनापरवाना काही बाधक कृती घडण्याचा संभव निर्माण झाला असून त्यातून कोणताही दखलपात्र गुन्हा घडण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आल्याने जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय। 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला असं म्हणताय, पण आज लोकशाहीची आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचं काम हे नरेंद्र मोदी सरकार करत आहेत। संभाजी ब्रिगेडने जर जे ठरवलं ते करतीच, पण आज आम्हाला 12 जानेवारी जिजाऊ जन्मोत्सव हा महत्त्वाचा असतो। आज 25-25 लाख लोक सिंदखेड राजाला येत आहे, तो आमचा जन्मोत्सव आम्हाला महत्त्वाचा आहे, तेवढे नरेंद्र मोदी महत्त्वाचे नाही आहे। आणि जर इथल्या व्यवस्थेची इच्छा असेल की भेटावं तर त्यांनी आमच्यावरचे पोलीस वॉच वगैरे सर्व काढून टाकावे आणि कैदेत ठेवल्यासारखी वागणूक आम्हाला न देता इथल्या CP साहेबांना विनंती आहे, तुमची जर इच्छाच असेल ना की संभाजी ब्रिगेडची आणि मोदी साहेबांची भेट घडवून आणायची तर त्यांनी खुशाल भेट घडवून आणावी। आम्ही आमचे सगळे कामं बाजूला ठेवतो आणि कुठल्याही प्रकारच्या आंदोलनाचा आम्हाला काही इशाराही द्यायचा नाही आणि आंदोलनही करायचं नाही आहे। ज्यावेळेस वेळ येईल का काही करायचं त्यावेळेस आम्ही कुठेही धडका मारू शकतो, कारण आज आमच्यावर जो शॅडो वॉच ठेवला आहे त्याच्यावरून एक गोष्ट कळाली की आधीपासून दिल्लीवाल्यांना दिल्लीच्या तख्ताला जसा मराठ्यांचा धाक होता तो आजही त्यांची धाक कायम आहे आणि तो काही कमी झालेला नाही। आणि ते आज पोलीस व्यवस्था पोलीस प्रशासन आमच्या घराच्या खाली आणून ठेवलं आहे, आमच्याबरोबर फिरवत आहे। तो आमच्यासाठी एक क्रांतिकारक म्हणून संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला अभिमानच आहे, पण आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करू नका। काय ही लोकशाही आहे, लोकांनी लोकांसाठी नेमलेल्या राज्याला लोकशाही म्हणता, तर लोकशाहीचा तुम्हाला जर मोदींना हुकुमशाह म्हणूनच पुढं प्रोग्रेस करायचा असेल तर तुम्ही ते करू शकता, पण ह्या देशासाठी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलेले भगतसिंग सुखदेव राजगुरू आहे आणि संभाजी ब्रिगेडच्या डोक्यामध्ये कायम संताजी दानाजी आहे, एवढं भान या शासनाने ठेवावं। थांबतो। जय जाऊ जय शिव। मोदी या देशाचे पंतप्रधान हे नाशिक दौऱ्यावर आहेत। यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना 149 नोटिसा देण्यात आल्या, त्यामध्ये तुम्हालाही देण्यात आले। काय तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतोय सरकार असं वाटतंय का? संभाजी ब्रिगेडचा आवाज देशाचे प्रधानमंत्री जरी आले, देशाचे गृहमंत्री जरी आले तरी दाबू शकत नाहीत। उद्या जागतिक जिजाऊ जन्मोत्सव सोहळा, आंतरराष्ट्रीय लेवलचा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा सिंदखेड राजा येथे होतोय। त्याच्याकरता संभाजी ब्रिगेडचे सर्व शिलेदार, कार्यकर्ते, पदाधिकारी आम्ही सर्वजण मोठ्या संख्येनं सिंदखेड राजा येथे जाणार आहोत। हे आम्ही जे CP स्क्वॉडमध्ये काम करणारे पोलीस अधिकारी आहेत त्यांनासुद्धा आम्ही सांगितलेलं आहे, पण कारण नसताना शॅडो वॉच म्हणून आमच्यासोबत पोलीस कर्मचारी दिलेले आहेत। आमची प्रायव्हसी त्या ठिकाणी संपून जाते हे सगळं माहीत असताना सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, याच उद्देशिकेतून पोलिसांनी आमच्यावर म्हणजे सरकारच्या वतीनं आम्हाला दडपण्याचा केविलवाना प्रयत्न होतोय। जर आंदोलन करण्याची भूमिका संभाजी ब्रिगेडने जर घेतली तर देशाचे गृहमंत्री जरी आले तरी आम्ही आंदोलन करूच, हीच आमची भूमिका राहील। पण मोदी येतील काय जातील काय त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं आम्हाला जागतिक जिजाऊ जन्मोत्सव सोहळा महत्त्वाचा आहे। आमची विचारांची देवाणघेवाण, आमच्या नातेवाईक, आमची मित्रमंडळी, आमच्या बहुजन समाजातील 18 पगड जातीतील लोक तिथं पुस्तकांच्या जत्रेला त्या ठिकाणी येतात। जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी आम्ही तिथं जातो। आम्हाला मोदी नाशिकमध्ये येतील काय जातील काय आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। जर सरकारची इच्छा असेल तर संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना भेटायला तयार आहेत। 5 मिनिटाची त्यांनी आम्ही आमचं एक निवेदनाचं असं पत्र घेऊन येऊ आणि आम्ही मोदींसमोर येऊ, आम्ही आमचे ठराविक प्रश्न मांडू आणि आम्ही मोदींना शुभेच्छा देखील जिजाऊ जयंतीच्या देऊ। त्या निमित्तानं आपल्या माध्यमांसमोर 9 वर्षापासून देशाचे प्रधानमंत्री आलेले नाहीत। प्रधानमंत्र्यांच्या आज खऱ्या अर्थानं पत्रकारांची जबाबदारी वाढलेली आहे। तुमच्याच माध्यमांमधून
उद्या तुम्ही त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. जाणीवपूर्वक सामाजिक चळवळीत काम करणारे, राजकीय चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना 149च्या नोटिसा त्या ठिकाणी बजावलेल्या आहेत. शॅडो वॉच म्हणून पोलीस कर्मचारी आमच्यासोबत आहेत. आम्ही या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा, सरकारचा या ठिकाणी तीव्र शब्दात, संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. आम्ही एकच इशारा या निमित्तानं आपल्या माध्यमांमधून देतो. जर आंदोलन करण्याची भूमिका जर संभाजी ब्रिगेडनं घेतली तर आत्तापर्यंत जे आंदोलनं बोललो ते ठाम केलेच. मग अगदी कुठलाही आम्हाला दाबवण्याचा प्रयत्न झाला तरी त्या केविलवाण्या प्रयत्नाला आम्ही कधीही भीक घातली नाही. म्हणून CP साहेबांना देखील तुमच्या माध्यमांमधून विनंती आहे, जाणीवपूर्वक डिवचण्याचं काम करू नका. आमची हात जोडून विनंती आहे. जर तुमची इच्छाच असेल तर आम्ही नरेंद्र मोदींना भेटायला तयार आहोत. तुमची इच्छा असली तर, आमची अजिबात मोदींना भेटण्याची इच्छा नाही. तुम्ही म्हणत असाल तर आम्ही भेटायची इच्छा आहे. त्याही पलीकडे जाऊन सांगतो, जिजाऊ जन्मोत्सव सोहळा 2024साठी मोठ्या ताकदीनं नाशिकमधनं आम्ही जिजाऊ जन्मोत्सव सोहळा सिंदखेड राजा येथे रवाना होणार आहोत. जय जिजाऊ, जय शिवराय. दरम्यान आता पंतप्रधानांचा दौरा यशस्वी होईल की दौऱ्यादरम्यान काही गोंधळ निर्माण होईल हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. सागर वाबळे, दक्ष न्यूज, नाशिक.